नंदुरबार तालुक्यातील तलवाड येथे सर्वात प्रसिद्ध सागर सीड्स कंपनीच्या टरबूज व कारले पिकातील धमाकेदार नवीन वाण सिंगम आणि सागर 1515 शेतातील प्लॉट पाहणी आणि शेतकरी चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाप्रसंगी सागर सीड्स कंपनीच्या सिंगम आणि सागर 1515 या नवीन वाणांची माहिती देण्यात आली। कार्यक्रमाचे उद्घाटन सागर सीड्स कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर मनीष पटेल व चिंतन पटेल यांच्या हस्ते गणेश पूजनाने झाली। या प्रसंगी व्यासपीठावर सुनील पाटील, प्रगतशील शेतकरी हिरालाल पाटील, न्यू विलास ट्रेडर नंदुरबारचे संचालक विलास पाटील, इंडोबीज सप्लायर दोंडाईच्या संचालक गजेंद्र सिंग गिरासे, प्रवीण पाटील, शेतकरी राजू नवल पाटील, अरुण दंगल पाटील, नाशिकचे राहुल पाटील, सागर बायोटेकचे डेप्युटी जनरल मॅनेजर शरद शिंदे, समाधान ठाकरे, भूषण चव्हाण, कैलास खांडवी उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजक शुभम पाटील, एरिया मॅनेजर सागर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड सुरत, आशुतोष पाटील, सागर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड सुरत यांनी केले। चर्चासत्रात सागर सीड्स कंपनीचे जनरल मॅनेजर गोपाल चौधरी यांनी कंपनीच्या टरबूज व कारले पिकातील धमाकेदार नवीन वाण सिंगम आणि सागर 1515 यांची माहिती दिली, तर व्हाईस जनरल मॅनेजर शरद शिंदे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नवीन वाणांची माहिती दिली। यावेळी नंदुरबार तालुक्यातील तलवाड येथील प्रगतिशील शेतकरी रवींद्र राजू पाटील यांनी त्यांच्या शेतात सागर सीड्स कंपनीच्या टरबूज पिकासाठी सिंगम वाणांची 2 एकरात लागवड केली होती। साधारणतः 30 ते 35 टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। टरबूजाची सध्याची स्थिती अत्यंत मजबूत असून त्यांना भरघोस नफा मिळणार आहे। कंपनीच्या सागर 1515 या कारले पिकाचे वाण रवींद्र पाटील यांनी लागवड केली होती। अल्प कालावधीत पिकाची तोड झाल्यानंतर त्यांना घसघशीत नफा मिळाल्याची माहिती देण्यात आली। शेतकरीला एक विनंती माझ्याकडून, पुढे जे वाण आहे ते सिंगम लावा बुवा, जास्तीत जास्त लावा। 2 महिना पाऊस चालू असल्याने बी येईल आणि एकदम सेटिंग एकदम माल म्हणजे माल आहे, साईज बन वेल जसं गेले नाही, एकदम हिरवेगार येले। माझ्याकडून एक विनंती आहे, ते लावा बुवा सिंगम। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण तलवाडे तालुका जिल्हा नंदुरबार इथं राजू नवल पाटील यांच्या शेतावरती ट्रिक प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित केला होता। सागर बायोटेकच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। यामध्ये शेतकरी बांधवांनी सिंगम या वाणाचे टरबूज लागवड केलेली आहे, 11 पाकिटे। त्यांना आता साधारणतः 30 टनापर्यंत उत्पन्न येण्याचा अंदाज आणि 21 ते 22 रुपयापर्यंत रेट आहे व्यापारी मागून गेलेले आहे। दुसरी महत्वाची गोष्ट की यांनी 1 जुलै 2024 रोजी या वाणाची लागवड केली होती। आज रोजी 64 दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे, तरी सुद्धा फळधारणा असेल, फळाचा आकार असेल, फळाची जी शायनिंग आहे आणि जी फळाची धारणा आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याच्या मेहनतीने इथं झालेली आहे। 29 दिवस कंटिन्यू पाऊस असल्यावर सुद्धा या वाण आतापर्यंत हिरवेगार, मजबूत आणि चांगल्या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी पाहण्यात आलेले आहे। उर्वरित शेतकरी बांधवांनी सागर बायोटेकचे कारल्याचे वाण सागर 1515 ची लागवड केलेली आहे, त्याचे साधारणतः 3 तोडे झालेले आहे। सेम तारीख 1/7/24 या तारखेला ते वाणाची लागवड केलेली होती। तिसऱ्या तोड्यामध्ये साधारणतः 3.5 क्विंटल पर्यंत उत्पादन या सागर 1515 कारल्या वाणाचे शेतकऱ्याला मिळणार आहे। या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांनी भविष्यामध्ये जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कंपनीचे येणारे मॅग्नम वाण याची सुद्धा 1.5 एकर क्षेत्रावरती लागवड केलेली आहे आणि निश्चितच त्याच्यामध्ये सुद्धा शेतकरी बांधवाला चांगल्या पद्धतीने यश मिळेल असं मी सांगतो। उर्वरित पाहिलं आपण या अगोदर सुद्धा म्हणजे जूनमध्ये त्यांनी सागर सीडचे सिंगम याचे 10 पाकिटची लागवड केलेली होती आणि त्यांना 22 टनापर्यंत उत्पादन तेव्हा आलेलं होतं आणि अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न आल्या कारणाने त्यांनी परत पुनश्च आपली सिंगमची लागवड करून सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की वाण हे शेतकऱ्यांचे आहे, शेतकऱ्यांच्या हिताचे आहे आणि भविष्यामध्ये जो काळ येईल त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सिंगम या वाणाची लागवड करावी आणि आपल्या उत्पादनामध्ये भर घालावी।